नमस्कार. सेकंड इयर बी.कॉम सेमिस्टर 3 मधील कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयामधील इश्यू ऑफ बोनस शेअर्स, राईट शेअर्स अँड स्वेट इक्विटी या टॉपिकमधील प्रॉब्लेम आपण सोडवत आहोत. प्रॉब्लेम नंबर 6 पाहूया. फॉर द गिवन इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ इन्क्रीज इन कॅपिटल ऑफ द कंपनी. इथे आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्स दिलेले आहेत 4 करोड. नॉमिनल व्हॅल्यू ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स ₹10 पर शेअर. मार्केट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स ₹248 पर शेअर. आणि द कंपनी ऑफर्ड राईट शेअर टू इट्स एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स इन द रेशो ऑफ 4:5. 4 राईट शेअर्स फॉर एक्झिस्टिंग 5 इक्विटी शेअर्स. आणि 5वी ॲडजस्टमेंट दिलेली आहे. राईट शेअर्स इश्यू प्राईस ₹190 पर शेअर was offered by the company and all existing shareholders accepted the offer. आता आधीचा जो प्रॉब्लेम आपण सोडवलेला होता प्रॉब्लेम नंबर 5 सेम त्याच पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. इथे फक्त आपल्याला एक्झिस्टिंग शेअर्स घ्यायचे नाही आहेत तर एक्झिस्टिंग शेअर्सचे कॅपिटल्स घ्यायचे आहेत. एवढाच फक्त चेंजेस या ठिकाणी करायचा आहे. तर आता प्रॉब्लेममधून आपल्याला कोणत्या कोणत्या आवश्यक अमाऊंट्स आपल्याला हव्या आहेत त्या आपण इथे पाहून घेऊया. नंबर ऑफ एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्स दिलेले आहेत 5 इक्विटी शेअर्स. नंतर नंबर ऑफ राईट शेअर्स आहेत 4. त्यानंतर एक्झिस्टिंग इक्विटी शेअर कॅपिटल 5 गुणुले 100. 5 गुणुले 100 म्हणजे आपण पर्सेंटेजमध्ये करणार आहोत म्हणून या ठिकाणी 100 घेतलेले आहेत. 5 गुणुले 100 बरोबर 500. आणि राईट शेअर्स कॅपिटल 4 म्हणजे इथले 4 गुणुले 100 बरोबर 400. आता आपल्याला इन्क्रीज ऑफ पर्सेंटेज इन शेअर कॅपिटलचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. इन्क्रीज शेअर कॅपिटल आफ्टर राईट्स इश्यू डिवायडेड बाय एक्झिस्टिंग शेअर कॅपिटल इंटू 100. मग आता इन्क्रीज शेअर कॅपिटल किती दिलेले आहेत आपल्याला 400. इन्क्रीज शेअर कॅपिटल आफ्टर राईट इश्यू. राईट इश्यूचे आहेत ते 400 आहेत. आणि एक्झिस्टिंग शेअर कॅपिटल आहेत आपले 500. ते आपण इथे डिवायडेड बाय केलेले आहेत इंटू 100. ही गणित सोडवल्यानंतर आपल्याला 80% म्हणजे 80% मिळतात. आणि इथे आपलं हे पर्सेंटेज आपल्याला मिळालेले आहेत. मग आपण हीच जी आहे इथपर्यंत आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. यूजिंग टोटल नंबर ऑफ शेअर्स ही मेथड आपण या ठिकाणी यूज करू शकतो. नंबर ऑफ एक्झिस्टिंग शेअर्स इक्विटी शेअर्स आहेत 40 लाख. हे कसे आले तर इथे आपल्याला 4 करोड हे आपले कॅपिटल आहे. प्रत्येक शेअर 10 रुपयाला आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला 40 लाख रुपये घ्यावे लागले आहेत. नंबर ऑफ राईट शेअर्स किती राईट शेअर्स ऑफर्ड आहेत 4 डिवायडेड बाय 5. जे आपल्याला इथे 4:5 दिलेले आहेत या ठिकाणी ते आपण इथे घेणार आहोत. 4 डिवायडेड बाय 5 इंटू शेअर्स जे आहेत 40 लाख हे शेअर्स आपण इथे घेणार आहोत. हे गणित सोडवल्यानंतर आपल्याला 32 लाख ही अमाऊंट इथे मिळते. आता या अमाऊंटचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे इन्क्रीज इन शेअर कॅपिटल आफ्टर राईट्स इश्यूमध्ये 32 लाख गुणुले 10. 10 कुठून घेतले आहेत आपण इथे पर प्राईस दिलेली आहे ती 32 लाख गुणुले 10 बरोबर 3,20,00,000 रुपये झालेले आहेत. 3,20,00,000 रुपीज. मग आता या अमाऊंटला घेऊन आपण पर्सेंटेज काढणार आहोत. पर्सेंटेज इन्क्रीज इन शेअर कॅपिटल 3,20,00,000 डिवायडेड बाय 4 करोड इंटू 100. आणि शून्याला शून्य जातात त्याच्यामुळे आपल्याला इथे गणित करणं सोपं जातं. 32/40 बरोबर 100 गुणुले 100 बरोबर 80%. म्हणजे दोन्हीही मेथडनी आपण जरी प्रॉब्लेम सोडवला तरी आपलं उत्तर 80% असंच येत आहे. त्याच्यामुळे सेम पर्सेंटेज ऑफ इन्क्रीज काढण्याच्या ह्या दोन्हीही मेथडने तुम्ही प्रॉब्लेम सोडवू शकता. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम इथे कंप्लीट झालेला आहे.